शाहिदभाई काय सांगाल, एवढं मोठं मैदान होतं पेडगाव हिंद केसरी आजचं मैदान, आणि त्या मैदानात सचिननं एक नंबर केलेला आहे, काय सांगाल त्याविषयी? खरंच आज मनापासून आनंद आहे. का तर आज सचिनची जी किंमत आहे, सचिनची जी दहशत आहे ती आज दाखवून दिली. आणि सचिन ज्या वेळेस आदत वासरांबरोबर किंवा छोट्या छोट्या वासरांबरोबर पळालाय त्यावेळेस सचिन हा एक नंबरचा मानकरी ठरलाय. आणि सचिनची एक खासियत आहे आता एक आदतसाठी, एक त्याच्याबद्दल वेगळंच थोडस सचिन बद्दलच माणसाचं मत झालेलं आहे काय मत झालेलं आहे, काय सांगाल त्याविषयी? की सचिन हा वासरांना घेऊन पळायला एकदम अगदी चांगल्या पद्धतीचा आहे. आणि तो म्हणजे एक वेगळाच आहे ह्या क्षेत्रात. आजचं जे सचिनचं नियोजन झालेलं ते कसं नियोजन झालेलं, काय सांगाल त्याविषयी? आजचं नियोजन हे आमचे आनंद मल्हार सर आहे याच्या मार्गदर्शनाखाली झालेलं होतं. आणि ते अचानकचं नियोजन होतं. आम्ही स्वतःहून त्या वासरावाल्यांना कॉल करून आम्ही हे पायरा केलेला होता आणि तो पायरा सक्सेस ठरला. एका मन मोकळ्या मनानं पायरा झालेला आहे, काय सांगाल त्याविषयी? 100% जेवढा मन मोकळ्या पद्धतीने पायरा होतो तेवढा चांगलाच होतो आणि त्याचा श्रेय 100% मिळतो. ही म्हणजे सचिन ओपनला तर पळणार होता, आदतला पळताना म्हणजे आदतचं पण मनात होतं का पळणार आहे काय? खरं तर सचिन हा ओपनलाच महत्वाच्या मैदानाला पळणार होता, परंतु आमची पायऱ्याची थोडी तुटफुट झाल्यामुळे मोडामोडी तोडातोडी झाल्यामुळे परत आम्हाला आदतला पायरा अचानक करावा लागला आणि आम्ही आदतवर जास्त फोकस केला. सेमी विषयी काय सांगाल? अटीतटीचा सेमी होता त्याविषयी काय सांगाल? 100% अटीतटीचा सेमी होता आणि त्यात त्यांनी आपल्याला समाधानकारक आपल्याला हे दिलं. आणि जे फायनलला 10 नंबर तास लागले सचिनला, काय सांगाल त्याविषयी? सचिनला फायनलला 10 नंबर तास लागला. आम्हाला एक खात्री होती की 1 तास जरी आत असेल तरी सचिन तिथं 1 नंबर करणार हे आम्हाला 100% गॅरंटी. आणि आपला क्रिकेट क्षेत्रातला एक देव सचिन तेंडुलकर, त्याचा पण लकी नंबर 10 आहे. आणि आज त्याच 10 नंबरच्या फाटीवर हा आपला सचिन पळलाय, काय सांगाल त्याविषयी? 100% आज सचिन बी 10 नंबरवरनं पळाला, 1 नंबरचा मानकरी ठरला. आणि कालच्या ओपन मैदानात बी 10 नंबरवरचाच 1 नंबर झालेला आहे. म्हणजे हे एक योगायोग आहे. आणि खरंच 10 नंबर फाटी आली त्यावेळेस मला वाटलं आजचं नियोजन असं सहज झालेलं होतं, म्हणजे आवाज मुजून केलेलं नव्हतं आणि ते आज सक्सेस ठरलं. सचिन बरोबर जे वासरू पळलं त्याविषयी काय सांगाल? तो वासरू चांगलाच आहे. वासरूने म्हणजे खूप म्हणजे आता तो आनंदातलाच वासरू आहे. का तर पहिला कुरडूला आपल्या बरोबरच पळाला होता, तर त्या वासराला आम्ही आवर्जून फोन करून आज हिंद केसरीचे म्हणजे त्यांना आवर्जून सांगितलं की हिंद केसरीला सचिन बरोबर पळा. त्यांना विश्वास वाटत नव्हता, पण त्यांनी आज पळून त्यांना बी एक मोठा आनंद मिळाला आणि त्यांनी आपलं आमच्या शब्दाला किंमत दिली. सचिनला एक आदत वासरांचा गुरु पण म्हणायला लागेल, काय सांगाल? खरंच आहे. म्हणजे आतापर्यंत जेवढ्या आदत वासराबरोबर पळाला तेवढ्या वासरांबरोबर त्यांनी 1 नंबरचा मानकरी. 1 नंबरच करतोय आदत वासर घेऊन, काय सांगाल? म्हणजे काय सांगाल त्याविषयी? त्याची एक वैशिष्ट्य आहे. तो असा म्हणजे आपण म्हणतो का नाही, असा चुकीच्या माध्यमातून कधीच तो म्हणजे पळत नाही. त्याचा एक पळ आहे म्हणा, त्याची बाकीच्या गोष्टी आहेत ते म्हणजे दुसऱ्या नंदींना कधी त्रास देऊन पळत नाही. त्यामुळे तो किती वासरं जरी अशी नौकी टाकली तरी त्यांना सहज घेऊन पळतो. आगामी तुमच्याच भागातलं माळशिरसचं हिंद केसरी मैदान येते, काय सांगाल? सचिनचं नियोजन कसं असणार आहे काय? त्या ठिकाणी टॉपचंच मैदान असेल आणि सगळ्याच्या आवडीचा म्हणजे मनातला पायरा असेल. आणि सचिन मथुर बरोबर तर पळलेलाच आहे, तर आपल्या शर्यत क्षेत्रातला लाडका, सर्वांचा लाडका देव बकासूर सोबत कधी पळताना दिसेल काय? दिसेल लवकरच, सगळ्यांना चाहत्यांना दिसेल लवकरच पळताना. खूप दिवसांची प्रतीक्षा आहे. कुठं नक्की अडतंय कुठं, पण काय कमेंट येत आहेत? आम्ही ज्यावेळेस आमचा सचिन मोकळा असतो त्यावेळेस देव मोकळा नसतो. कधी देव मोकळा आहे तेव्हा आमचं सचिन पहिले झालेले असते. पण आवर्जून आता वेळ काढून एखाद्या मैदानात आम्ही आवर्जून गाडी पळवलो, कारण त्याच्याकडे बघूनच तुमची सुरुवात झाली. 100% त्याच्याकडे बघूनच सुरुवात आहे. आणि 100% सचिनच्या अगोदर तेच आहे, त्यामुळे त्याची जागा कोणी घेऊ शकत नाही. त्यामुळे त्याच्याबरोबर लवकरच आम्ही पळताना दिसू. त्याच्यामुळे बाह्य ड्रायव्हरांची पण इच्छा ती पूर्ण होणार आहे त्याच्या 100% गाडीवर बसायची. त्यामुळे ते 100% बायांची बी इच्छा पूर्ण होईल आणि आमची बी इच्छा पूर्ण होईल. पळताना दिसेल लवकर. असं कायम तुम्हाला सचिन बोला. ओके.